यांनी गटनोंदणी संदर्भातील विजय वडेट्टीवार गटाच्या अर्जात 6 त्रुटी असल्याचं त्यांना पत्राद्वारे कळवलंय। त्यामुळे वडेट्टीवार गटाचा नोंदणीचा मुद्दा पुन्हा लांबणीवर गेलाय। त्या 6 त्रुटींची पूर्तता केल्यास तुमची गट नोंदणी करता येईल असंही विभागीय आयुक्तांनी पत्राद्वारे कळवलंय। वडेट्टीवार गटाचे प्रस्तावित गटनेते सचिन कत्याल यांनी ही माहिती दिली। तर चंद्रपूर महापालिकेतलं बलाबल काय आहे आपण ते पाहूया आणि काय त्रुटी आहेत त्यावरही एक नजर टाकूया। तर काँग्रेसचे 27 सदस्य विजयी झालेत, पण गटनोंदणीला फक्त 17 जण हजर होते। 17 सदस्यांपैकी 4 सदस्यांची नावं धानोरकर गटाच्या नोंदणीमध्येही आहेत। बसपाच्या सोनिया उंदीरवाडेंचं नाव जोडलं, पण बसपानं तसं पत्र सादर केलेलं नाही। राहुल चौधरींचा गटनोंदणीवेळी उल्लेख झाला, पण आयुक्तांसमोर ते प्रत्यक्ष हजर नव्हते। वडेट्टीवार गटाची नगरसेवकांची बैठक कधी झाली, कोणत्या अधिकारात घेतली, असा चंद्रपूर शहराध्यक्षांनी आक्षेप घेतलाय। तर पक्षीय बलाबल आपण पाहतोय। चंद्रपूर महानगरपालिकेतल्या एकूण 66 जागा आहेत। बहुमताचा आकडा आहे 34। काँग्रेसकडे 27 सदस्य आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, शिवसेनेचे 1, भाजपचे 23, वंचितचे 2, अपक्षाचे 2, काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे 3, बसपाचा 1 आणि एमआयएमचा 1 असे नगरसेवक निवडून आलेले। आणि चंद्रपूरमध्ये सुरू असलेल्या या सगळ्या काँग्रेसच्या वादावरती अखेर दिल्लीत हायकमांडनं तोडगा काढल्याची माहिती समोर आली। निवडून आलेल्या काँग्रेसच्या 27 नगरसेवकांमध्येच धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार समर्थक असे 2 गट पडल्यानं अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला। दरम्यान दिल्ली हायकमांडनं तोडगा काढत खासदार प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर आणि विजय वडेट्टीवार समर्थक नगरसेवक गटाचा उपमहापौर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तसंच वडेट्टीवार गटालाच काँग्रेसचं गटनेतेपद मिळणार असल्याचीही माहिती आहे। महापौर पदासाठी लागणाऱ्या बहुमताची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी पक्षानं धानोरकरांच्या खांद्यावर टाकली आहे। शिवाय सत्ता स्थापनेत जो सोबत येणार त्यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव दिला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। वडेट्टीवार आणि धानोरकरांना एकमेकांच्या मतदारसंघात लुडबुड न करण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं मिळतेय। नाशिकमध्ये आज विविध संघटनांच्या वतीनं जन आक्रोश